हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. तर आज आपण खूप साऱ्या दिवसांनी भेटत आहोत एका लाँग व्हिडिओमध्ये आणि तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे शिमला मिरचीची भाजी. तिला आपण शिमला मिरचीला भरून बनवणार आहोत. तुम्ही कशा पद्धतीने बनवतात तेही नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर मी हे बेसन पिठामध्ये बनवणार आहे. तर चला तर मग पाहू आपण रेसिपी. त्यासाठी लागणार आहे आपल्याला बेसन पीठ. बेसन पिठाला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. सोनेरी रंग येईस्तोवर आपल्याला एकदम छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. त्याचा एकदम छान सुगंध दरवळतो. आपण बेसन पीठ भाजल्यानंतर एका ताटामध्ये आपण ते काढून घेणार आहोत. आता त्याच कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. तेल तापत आलं की त्यात आपण लसूण टाकणार आहोत ठेचलेला. आता त्यात आपण थोडंसं आलंही टाकायचं आहे आणि नंतर मग कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा लाल होतो तोपर्यंत छान त्याला फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर त्यात तुम्ही मिरची टाकू शकतात, मिरची पेस्ट. तुम्हाला मिरची पेस्ट नसेल टाकायची त्यालाही तुम्ही स्किप करू शकता, ऑप्शनल आहे. मला टाकायची होती म्हणून मी नुसती चवीपुरता थोडीशी एक मिरची टाकलेली आहे. नंतर मी धने छान कुटून घेतलेले होते आणि तेही घालून घेतले आहेत. धन्यांमुळे आपण जे बेसन पीठ बनवतो म्हणजे घातलेलं असतं ते मिश्रणाला खूप छान स्मेल आणि सुगंध पण येतो असतो आणि चवही तितकीच छान लागते. आता त्यात मी जिरे घालून घेतले आहे. नंतर तिखट, मिरची, हळद आणि थोडासा मसाला टाकून घेतलेला आहे. तुम्ही यात आमचूर पावडरही घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला घालायचं असेल तर. पण हे मिश्रण असंही खूप छान लागतं. तर पूर्ण आपला मसाला होता तो फ्राय झालेला आहे. त्यात आपण मीठ घालून घेतलेलं आहे. आता आधी आपण जे बेसन पीठ भाजून ठेवलेलं होतं ते त्यात थोडं थोडं करून घालून घेणार आहोत आणि सर्व एकत्रित करून घेणार आहोत. पूर्ण एकत्रित करून घ्यायचे आहे जेणेकरून ते बेसन पिठाला छान असं सर्व मसाला लागणार तोपर्यंत. आपण यात थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत. तेल यासाठीच जास्त आपण टाकलेलं होते की ज्यामध्ये आपण बेसन पीठ छान असं मऊ होणार. पण पाणी थोडंसं टाकल्यानंतर जे मसाला आहे तो पूर्ण मऊ होईल. आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि त्याला छान खरपूस झाल्यानंतर मसाला मग त्यात आपण छान अशी जास्त कोथिंबीर घालून घेणार आहोत. कोथिंबीरमुळे बघा किती छान आपला पूर्ण सारण दिसत आहे. आता यात आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत जेणेकरून ह्या सारणाला एकदम अप्रतिम अशी चव लागणार आहे. ते म्हणजे लिंबू आपण एक अर्धा पिळून घेणार आहोत. तुम्हाला पूर्ण टाकायचे असेल तर तुम्ही पूर्णही टाकू शकतात, पण अर्धा पिळल्यानंतरही खूप छान लागतो. तर अशा पद्धतीने आपण लिंबू पिळून घेणार आहोत. आता या पूर्ण सारणला मिक्स करून झाल्यानंतर थोडं गार होऊ द्यायचं आणि नंतर आपण ज्या शिमला मिरच्या कापून घेतलेल्या होत्या त्यात आपण भरून घेणार आहोत. शिमला मिरच्या तुम्हाला पूर्ण राहू द्यायच्या असेल तर तसंही राहू देऊ शकतात, पण अशा पद्धतीने अर्ध्यामध्ये काप घातला ना की शिमला मिरची शिजायलाही लवकर शिजली जाते. अशा पद्धतीने सारण आपण भरून घ्यायचं आहे दाबून दाबून जेणेकरून ते सारण निघणार नाही. तर सगळं सारण भरून झालं आहे. आता आपण एका कढईमध्ये किंवा तुमच्याजवळ पॅन असेल तर तुम्ही पॅनचाही उपयोग करू शकतात. कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता त्यात आपण सगळ्या मिरच्या अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत. ही भाजी चवीला खूप छान असते. डब्यालाही आपण देऊ शकतो किंवा आपण काही वरण भातासोबतही या मिरच्या तुम्ही बनवू शकतात. बेसन पिठाच्या भरलेल्या मिरच्याही खूप छान लागतात. नेहमी आपण शेंगदाण्याच्या कुटाच्या भाजी आणि भरलेल्या मिरच्या बनवत असतो, पण अशा पद्धतीने जे बनवले ना तर चव ही एकदम छान लागते. तर आपण 2 मिनटं याला आपण झाकून घेणार आहोत आणि नंतर त्याला थोडंसं पाणी टाकून आणखी पुन्हा आपण वाफ देण्यासाठी झाकून घेणार आहोत. पहा तर मग आपल्या मिरच्या किती छान झालेल्या आहेत. आपण दोनदा आपण मिक्स करून घेणार आहोत यांना जेणेकरून त्या सोनेरी खरपूस होणार. आपल्या मिरच्या हे तयार झालेल्या आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.